स्किनवर छान ग्लो येण्यासाठी, तजेला येण्यासाठी, टवटवीत स्किन दिसण्यासाठी स्किन केअर रुटीन काय असायला हवं, त्यासाठी कुठले प्रोडक्ट वापरायला हवेत आणि मी काय करते. खरं सांगायला गेलं तर सगळे प्रोडक्ट वापरून ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे काम करत असताना माझी स्किन कुठे डॅमेज होत नसेल का, किंवा मी आता एवढा मेकअप करते, शूटिंग करते, त्यानंतर माझी स्किन डॅमेज होत नसेल का. पण मला असं वाटतं तरीसुद्धा मी सगळ्यात स्वस्त असं स्किन केअर रुटीन फॉलो करते. ते कुठलं फॉलो करते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय फायद्याचं आहे आणि हे फायद्याचं स्वस्तातलं असं स्किन केअर रुटीन काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नंतर तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. कारण आपली फॅमिली ग्रो होतीये आणि काय होतीये, ग्लो होतीये. आणि ही जर फॅमिली ग्लो करायची असेल तर व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करायला हवा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यात स्वस्त असं स्किन केअर रुटीन यासाठी महागडे प्रोडक्ट नाही तर त्यासाठी स्मार्टनेस लागतो आणि तो स्मार्टनेस मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता बरेचदा स्किन डल होते, ती डल होण्याची कारणं काय आहेत हे मी तुम्हाला सांगेनच. पण ना बेसिक आपला एक कन्सर्न असतो, त्या कन्सर्नकडे आधी आपण लक्ष देऊया, तिथे फोकस करूया आणि मग आपण काय करू शकतो ज्यामुळे आपली स्किन छान ग्लो होईल. हे स्किन केअर रुटीन जे मी फॉलो करते ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मधल्या काळामध्ये माझ्या चेहऱ्यावर सुद्धा खूप पिगमेंटेशन यायला सुरुवात झाली होते. अर्थातच काही वेळेला हार्मोनल चेंजेसमुळे हे पिगमेंटेशन्स येतात. त्याची विविध कारणं असतात. ती कारणं शोधेपर्यंत ते पिंपल्स आलेले असतात, त्याचे डाग पडलेले असतात चेहऱ्यावर. पण आता हे जे डाग आलेले असतील तर त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी स्वस्तातलं असं काही नाही आहे. त्यासाठी आपल्याला एखादं क्रीम वापरावं लागतं आणि जे ट्रायल अँड टेस्टेड असं क्रीम आहे जे मी वापरून झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. कारण बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की आमचे जे डार्क स्पॉट्स आहेत किंवा अनइव्हन स्किन आहे, पिगमेंटेशन आहे, वांग आहे, त्यासाठी आम्ही कुठलं क्रीम वापरायचं. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगते आहे. ते म्हणजे हे ओशिवियाचं जे ॲडव्हान्स स्किन ब्राईटनिंग क्रीम आहे, हे क्रीम तुम्ही रेग्युलरली यूज केलं तर तुमचा जो चेहऱ्यावरचा काळपटपणा आहे तो डेफिनेटली जातो आणि डार्क स्पॉट्स जे झालेले आहेत, पिंपल्समुळे जे डार्क स्पॉट्स झालेले आहेत ते डेफिनेटली निघून जातात. त्यामुळे हे ओशिवियाचं ॲडव्हान्स स्किन ब्राईटनिंग क्रीम आहे, हे तुम्ही अगदी वापरू शकता. इंडस्ट्रीमधल्या खूप जणींना हे सजेस्ट केलं आणि त्यांनी वापरून बघितल्यानंतर की स्मिता ह्याचा भन्नाट रिझल्ट मिळालेला आहे असं सांगितलं. कारण मी स्वतः 7 दिवस सलग लावल्यानंतर मला याचे रिझल्ट आले होते. तर तुम्ही 7 दिवसात जर का तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर डेफिनेटली ऑर्डर करू शकता. याची टॅग तर मी करणारच आहे, शिवाय लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. बाकी कुठलंही क्रीम लावायची तुम्हाला गरज नाही. यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुमच्या डार्क स्पॉटसाठी अतिशय उत्तम आहेत. बऱ्याचदा मान काळी झालेली असते, तिथे जरी तुम्ही हे क्रीम लावलं तरीसुद्धा तुम्हाला फरक जाणवायला लागेल. तेव्हा हे क्रीम वापरून झाल्यानंतर याचे रिझल्ट्स कसे येतात हे मात्र मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. आता आधी स्किन डल होते, आपली सतत होते, तर त्याचं कारण काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. नंबर 1 कारण ते म्हणजे डायजेशन नीट होत नसेल तर त्यामुळे काय होतं, ब्लोटिंग होतं, ॲसिडिटी होते आणि त्याचा सगळा परिणाम जो आहे तो आपल्या स्किनवर होत असतो आणि म्हणून आपलं डायजेशन उत्तम होणं हे खूप गरजेचं असतं. तर हे नंबर 1 कारण आहे की तुमचं डायजेशन उत्तम होत नाही आहे आणि म्हणून तुमची स्किन खराब आहे. नंबर 2 कारण ते म्हणजे प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टेस्टेरॉन हे आपल्या पिरियडच्या आधी वाढतं आणि त्यामुळे इस्ट्रोजनचं प्रमाण जे काय आहे ना ते कमी होतं. म्हणजे थोडक्यात हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे आपल्याला पिरियड्सच्या आधी पिंपल्स येतात. कारण जे ऑइल सिक्रेशन असतं ते जास्त प्रमाणात होतं आणि इन्फेक्शन जे असतं ते कॅच करतं आणि त्यामुळे अर्थातच आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. बरं, पिंपल्स येतात हरकत नाही, पण ते नंतर डाग सोडून जातात. डाग सोडून गेल्यानंतर काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण ते येऊच नाही म्हणून काय करायचं हे पुढे सांगणार आहे. नंबर 3 कारण ते म्हणजे झोप पूर्ण झालेली नाही आहे, खूप स्ट्रेस आहे आणि पाणी खूप कमी प्रमाणात प्यायलं जातं आहे. यामुळे सुद्धा तुमची स्किन खराब होते आणि प्लीज तुम्ही या गोष्टी कन्सिडर करा. कारण ह्या खूप गरजेच्या आणि बेसिक गोष्टी असतात की स्किनचा इश्यू आहे याचा अर्थ तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशन आणि हायड्रेशन मिळत नाही आहे, त्यामुळे तुमची स्किन खराब व्हायला लागलेली आहे. त्यामुळे आधी काय करायचं, या बेसिक गोष्टी आपण करतोय की नाही हे आधी चेक करायला घ्यायचं.
चौथं महत्त्वाचं कारण जे मला जाणवलेलं आहे, जे मी करून बघितलेलं आहे, ते म्हणजे आपल्याला बऱ्याचदा ना आपल्या फूडमधून म्हणावं तसं न्यूट्रिशन मिळत नाही आणि आपली स्किन उत्तम राहण्यासाठी व्हायटॅमिन ई, झिंक, B12, व्हायटॅमिन डी हे सगळे मिनरल्स, व्हायटॅमिन्स आपल्याला मिळणं गरजेचं असतं. ते प्रॉपर मिळालं नाही की तुमची स्किन डेफिनेटली डल दिसायला लागते. आता ह्याची कमतरता ही सतत आपण चेक करत नाही, मग त्यावेळेला काय करायचं ह्याचा उपायही मी आता सांगणार आहे. तर स्किन केअरमधलं माझं नंबर 1 रुटीन काय आहे? मला लक्षात आलं की आपण चेहरावरून कितीही धुतला तरी सुद्धा आतून आतडी जर क्लीनच नसतील तर त्या चेहऱ्याला आतून ग्लो येणार नाही. म्हणजे काय थोडक्यात, तर डायजेशन सुधारण्यासाठी सकाळी सकाळी आपण काय रुटीन करतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी सकाळी उठल्यानंतर माझी जी गोळी आहे ती गोळी घेतल्यानंतर मी बडीशेप, त्यानंतर जिरं, हिंग, लवंग, दालचिनी पावडर या सगळ्याचं जे पाणी आहे हे पाणी गरम करते आणि ते पाणी मी पिते, ज्यामुळे ब्लोटिंग आणि गॅसेस होत नाही. बऱ्याचदा मला लक्षात आलं होतं की चेहरा सकाळी उठल्यानंतर सुजलेला असतो, काही प्रमाणात सुजलेला असतो, हे नॉर्मल आहे, पण तो दुपारपर्यंत सुजलेलाच असतो आणि हळूहळू हे ब्लोटिंग इतकं वाढायला लागतं की माझा चेहरा मधल्या काळामध्ये खूप सुजायला लागला होता. पण अर्थात नाईट शूटिंग आमचे व्हायचे, स्ट्रेस भरपूर असायचा, काही गोष्टी ह्या अवॉइड करू शकत नाही, त्या गोष्टी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जाणवायला लागल्या. पण मी सलग 1 महिना जेव्हा बडीशेप, जिरं आणि मी तुम्हाला आता सांगितलं ते हिंग, किमान एवढं जरी पाणी प्यायलं तरीसुद्धा लक्षात येतं की आपलं ब्लोटिंग खूप कमी झालेलं आहे. त्यामध्ये किंचितसा असा ओवा टाकायचा आहे, अगदी चिमूटभर, जास्त नाही टाकायचा. दालचिनी पावडर तुम्हाला हवी असेल तर टाका, लवंग एक हवं असेल तर टाका. पण ह्याचं पाणी जर का सकाळी उकळून प्यायलं, म्हणजे 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि तो हाफ ग्लास होईपर्यंत उकळायचं पाणी, आणि ते पाणी प्यायल्यानंतर ब्लोटिंग अक्षरशः गायब होतं. तुमचं डायजेशन तुम्हाला हळूहळू सुधारताना दिसेल आणि मेटाबॉलिझम उत्तम होताना दिसेल, जे मी करते आहे आणि मला त्याचे उत्तम रिझल्ट्स मिळतात. आता यानंतर मी अर्थातच डबल फेस वॉश करते, बऱ्याचदा उठण्यानी फेस वॉश करते. उठणं नसेल, संपलं असेल किंवा मग मला असं कधीतरी वाटलं तर मी सेटाफिलचा जे फेस वॉश आहे त्यांनी करते. माझ्याकडे मध्ये मध्ये जे ट्रायलसाठी वेगवेगळे फेस वॉशेस येतात त्यांनीसुद्धा मी फेस वॉश करते. पण याची काळजी घेते की चेहरा पूर्णपणे क्लीन झालेला पाहिजे. कारण रात्रभर काय होतं, मी म्हणाले तसं की पिलो कवर असतात आपले, किंवा मग आपल्याला घाम येतो, ह्या सगळ्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावर डर्ट ऑलरेडी साठायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या जेव्हा आपण हे ड्रिंक पितो त्यानंतर छानपैकी डबल फेस वॉश करायचा, जो मी करते. आणि त्यानंतर माझ्या शरीराला हायड्रेशनची, अँटीऑक्सिडंटची आणि न्यूट्रिशनची गरज आहे हे मी ओळखते. कारण 30 नंतर तुमचं कोलॅजिनचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि कोलॅजिनच्या गोळ्या घेण्यापेक्षा किंवा आणखीन काही बूस्टर्स घेण्यापेक्षा जर का ते चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या ब्रँडचे असतील तर हरकत नाही, पण नॅचरली आपण काय इंटेक करू शकतो. तर त्यासाठी माझा भर असतो तो म्हणजे ABC ज्यूस, जो तुम्हाला या सरिताज किचनच्या 2nd एपिसोडमध्ये सांगितलेला आहे, जो हिमोग्लोबिनची वाढ करण्यासाठी हा ज्यूस कसा करायचा हे सांगितलेलं आहे. जर का तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला कळेल की त्यामुळे तुमची हिमोग्लोबिनची वाढ होणार आहे आणि त्यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट वापरून कसा तो ज्यूस बनवलेला आहे. तर तो ज्यूस मी डेफिनेटली सकाळच्या वेळात घेते. म्हणजे हे पाणी प्यायल्यानंतर 1 तास गेल्यानंतर तो ज्यूस पहिल्यांदा मी घेते. आवळा हा महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे आवळा फक्त त्याचा शॉट जरी घेतला तरी चालतं. काही वेळेला आपल्याकडे बाकी इन्ग्रेडियंट्स नसतात, पण आवळा मात्र नक्की ठेवावा. किंवा मग हे सगळ्याला पर्याय म्हणून बऱ्याचदा असं होतं की मी आउटडोर शूटिंगला गेलेले आहे आणि मग तिकडे मला वेळच नाही मिळत आहे, कुठून आवळा आणायचा आणि कुठून ते मिक्सरमधून काढायचं आणि कसं प्यायचं. तर सेलिन नावाची जी सप्लिमेंट आहे, व्हायटॅमिन सी सप्लिमेंट, ती मात्र मी रेग्युलरली घेते म्हणजे घेतेच. कारण व्हायटॅमिन सी हे आपल्याला बाकी सगळ्या जे आपण व्हायटॅमिन्स घेतो त्याच्या ॲब्झॉर्प्शनसाठी गरजेचं असतं आणि ते अँटी एजिंग आहे, अँटीऑक्सिडंट आहे, हे तुमच्या शरीरासाठी गरजेचं आहे. त्यामुळे व्हायटॅमिन सी हे आपल्या शरीरामध्ये कसं जाईल याची काळजी मी घेते. आता व्हायटॅमिन सीसाठी मी आणखीन एक गोष्ट करते, ते म्हणजे बऱ्याचदा लक्षात येतं की अरे आपण गोळी पण घेतलेली नाही आहे, आपण सकाळी ज्यूसही घेतलेला नाही आहे. तर दुपारी जेवणानंतर मात्र मी आवर्जून अर्धा लिंबू हा डायरेक्ट
पिते किंवा एखाद्या ग्लासमध्ये तो पिऊन मग त्यामध्ये पाणी घालून ते सरबत घेते किंवा मग डिरेक्टली ते घेते. तर तुम्ही अशा पद्धतीनं व्हायटॅमिन सी आपल्या शरीरामध्ये जाते की नाही ह्याची काळजी घेतली तर तुमच्या स्किनसाठी ते खूप बेनिफिशियल ठरू शकतं. आणि हे सगळं किती स्वस्त आहे, याच्यासाठी काय लागतं? काहीही लागत नाही. काहीही महागडे प्रोडक्ट मी सांगत नाही आहे इथे. मी सांगते ते आतून स्किन केअर करण्यासाठी काय करायचं ते. त्यामुळे या गोष्टी केल्याने निश्चितपणे फरक दिसतो. तुम्हाला हा फरक जाणवत असेलच. नंबर 3 गोष्ट ते म्हणजे दिवसातून एकदा तरी मी 1 चमचा सब्जा घेते. सब्जामुळे आपल्याला उत्तम फायबर मिळतं. अगेन डायजेशनसाठी खूप उत्तम आहे. आणि सब्जामधून आपल्याला ज्या पद्धतीनं फायबर मिळणार आहे किंवा जे आपल्या चेहऱ्यासाठी बेनिफिट मिळणार आहेत ते अनदर लेवल आहेत. म्हणजे तुम्ही हे रोज करून बघा, तुम्हाला लक्षात येईल की तुमचं डायजेशन उत्तम झालेलं आहे आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. त्याच्यामुळे सब्जाचे बरं वेगळा मी व्हिडिओ बनवलेला आहे खास, की सब्जा, चिया सीड्स किंवा मग तुळशीच्या बिया ह्या वेगवेगळ्या आहेत बरं का. आणि त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा आणि परत तसा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी पुन्हा तो व्हिडिओ मी नक्की बनवेन. नंबर 4 मुद्दा ते म्हणजे चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन उत्तम व्हायला हवं हे मला माहिती आहे. मी त्यासाठी तुम्हाला फेस योगा किंवा फेस मसाजचे व्हिडिओ दाखवले होते. अगदी तेच मी घरच्या घरी निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करत असते. माझ्याकडे जे कुमकुमादी ऑइल आहे किंवा मग बदाम ऑइल आहे किंवा मग आता सध्या मी लाकडी घाण्यातून जे स्वतः ऑइल बनवून आणते आहे ते कदाचित मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. ते ऑइल्सनी मी मसाज करते आहे आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे, कुठल्याही प्रकारची तुम्हाला केमिकल ट्रीटमेंट करण्याची गरज नाही आहे, बोटॉक्स करण्याची गरज नाही आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते की हे रोजच्या रोज जर का आपण फेस लिफ्टिंगसाठीचे जे मसाज असतात ते केले ना तरी खूप फरक पडतो. कारण मी 15 दिवस सलग करून बघितलं, त्यानंतर जेव्हा 1-1.5 महिना गॅप पडला तर माझ्या चेहऱ्यामध्ये जे दिसायला लागला होता फरक, त्याने मी पुन्हा तो मसाज सुरू केला आणि आता मला पुन्हा छान रिझल्ट्स यायला लागलेले आहेत. हा मसाज कसा करायचा याचाही व्हिडिओ केलेला आहे, तो जाऊन बघा. त्यामुळे सकाळच्या वेळात शक्यतो अंघोळीच्या आधी मी हा फेस मसाज एक 5 ते 10 मिनटाचा तरी करते आणि त्याचबरोबरीनं लगेचच मेडिटेशनसुद्धा करते. आपल्या मनाला शांती मिळाली की अर्थातच आपली स्किन खूप छान दिसते. त्यामुळे मेडिटेशनही माझ्या स्किन केअरमधलाच भाग आहे असं समजून मी ते करत असते. आता बऱ्याचदा असं होतं की खूप काळजी घेतल्यानंतरही पिंपल्स कधीतरी येतातच, कारण आपल्याला सगळ्या गोष्टी पाळणं शक्य नसतं. एखादी गोष्ट बरी केली तर एखादी गोष्ट राहून जाते. पण मग अशा वेळेला स्किन आपल्याला जो धोका द्यायचा ते देत असते. पिंपल्स आल्यानंतरचं माझं म्हणणं असतं की त्यावेळेला काय करायचं, तर मुळात आपण पिंपल्सला कधीच हात लावायचा नाही, जे मी करते आणि त्याचा खरंच फायदा होतो. कारण आपण पिंपल्सला हात लावायला गेलो तर त्याचे डाग जास्त पडतात. पण ज्यावेळेला आपल्याला असे ताजे पिंपल्स येतात ना तर त्यावेळेला काहीही करायचं नाही. फक्त जायफळ जे आहे ते उगाळून मस्तपैकी ते त्याच्यावर लावायचं आणि त्यानंतर जर का आपल्याला डाग आहे असं वाटत असेल तर काय लावायचं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं ओशिवियाचं हे जे क्रीम आहे हे क्रीम तुम्ही रेग्युलरली लावलं तरीसुद्धा हे डार्क स्पॉट्स कमी होणार आहेत. किंवा मग सॅलिसिलिक ॲसिड किंवा बेन्झॉईल नावाचे जे इन्ग्रेडियंट असलेले क्रीम्स असतात ते आपण फक्त स्पॉटला लावले तरीसुद्धा जातात. बऱ्याचदा ते आणखीन काही फक्त स्पॉटला लावण्यासाठी असे स्टिकर्स असतात, ते मी कधी वापरलेले नाही आहेत. बेसिकली माझ्यामध्ये खूप पेशन्स असल्यामुळे ते पिंपल्स येऊन त्याचे डाग त्याचे जाण्यासाठी मी प्रयत्न करते आणि होम रेमेडीवर जास्त भर देते नेहमीप्रमाणे. त्यामुळे जर का असं झालं तर आठवड्यातून एकदा मात्र मी नीम पावडर, चंदन पावडर आणि बेसन पीठ ह्याचा लेप जो आहे तो मी चेहऱ्याला लावते. आणि हा जो फेस मास्क आहे हा फेस मास्क 10 मिनटं चेहऱ्यावर ठेवून त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करून वगैरे असं ठेवल्यानंतर मी तो छान थंड पाण्याने चेहरा धुते. त्यांनीसुद्धा प्रचंड फरक पडतो. कधी जर टॅन झाले मी तर त्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहेच आहे, कितीतरी रेमेडी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत टॅनवरच्या. तर त्यातली कॉफीची रेमेडी ही माझी सगळ्यात आवडती रेमेडी आहे. ती मी पटकन घेते, मध टाकते, त्याच्यामध्ये लिंबू घेते, व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकते, मिक्स करून चेहऱ्याला लावायचं. स्क्रबिंगही होतं, एक्सफोलिएशन होतं, जे इथले ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात तेही निघून जातात. असंही आठवड्यातून एकदा हे रुटीन करते. शिवाय तुम्हाला सांगता आणखीन काही गोष्टी ज्या होम रेमेडीज असतात तेही मी करत असते.
जेंटली जर का आपल्या चेहऱ्याला सूट होतील अशा गोष्टी करत राहिलं आणि त्याची काळजी घेत राहिली तर आपली स्किन ही उत्तमच राहते. पण मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या आतून आपलं पोषण पूर्ण होतं आहे की नाही याची काळजी घ्यायची असते, तेव्हा स्किन आपली छान राहू शकते. आता जेव्हा पिरियड्स येणार असतात त्याच्या आधी आपल्या चेहऱ्यावर जे पिंपल्स असतात ते येऊ नये म्हणून काय करायचं, तर आपल्याला आपली डेट माहिती असते. त्याच्या आधी डेफिनेटली जागरणं बंद करायची, त्यानंतर पाणी भरपूर प्यायचं आणि फ्राईड कुठलीही गोष्ट खाणं बंद करायचं, तळलेलं खायचं नाही, जंक फूड अक्षरशः बंद करून टाका. आणि आता रात्री झोपताना मी काय करते, तर रात्री झोपताना निश्चितपणे पुन्हा एकदा फेस वॉश जो आहे तो खूप छान पद्धतीनं करणं, म्हणजे डबल फेस वॉश करणं हे मी प्रेफर करते, ते मी करते. आणि मग त्यानंतर जे घरी बनवलेले आपले क्रीम्स असतात ना, कधीतरी ऑरेंज पील क्रीम असतं, व्हायटमिन ई सिरमवालं क्रीम असतं किंवा असे जे मी तुम्हाला सांगते त्या सिरमनी किंवा त्या क्रीमनी छानपैकी चेहऱ्याला 1-2-3 मिनटं मसाज करते आणि छान मेडिटेशन करून झोपून जाते. ह्या रुटीनमुळे मला खूप फायदा झालेला आहे. हे अतिशय स्वस्तातलं आणि मस्त स्मार्ट असं स्किन केअर रुटीन आहे, ते मी फॉलो करते आहे, मला रिझल्ट्स मिळत आहेत. तुम्हीसुद्धा हे फॉलो करू शकता. त्यामध्ये एकच प्रोडक्ट मी असं सांगितलेलं आहे की आता डॅमेज झालेली आहे बाबा स्किन, तर रिपेअर करण्यासाठी काय करायचं. अदरवाईज सगळं जे सांगितलेलं आहे ते अतिशय स्वस्तातलं आहे. त्यामुळे हे परवडणारं स्किन केअर रुटीन तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपलंच आहे चॅनल सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.